मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे हिंगोलीचे खासदार चर्चेत आले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते चर्चेत आलेत, कारण त्यांना एका दहशतवाद्याकडनं फोनवरनं धमकी आलेली आहे. त्यांनी त्या धमकीची माहिती पंतप्रधान, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलेली आहे. स्वतः आपल्यासोबत हेमंत पाटील आहेत. तुम्हाला कधी फोन आलेला आणि कोण होता, काय नाव सांगितलं, त्यांना कोणत्या भाषेत बोललं, काय संवाद झाला? फोन मला आलेला आहे 14 डिसेंबर रोजी रात्री 10:08. हा फोन युनायटेड किंगडम मधनं आलेला होता आणि त्या दिवशी इंग्रजीमध्ये समोरची व्यक्ती बोलत होती. त्यांनी सांगितलं की आम्ही हिंदुस्थानला आमची ताकद दाखवून दिलेली आहे आणि येत्या 26 जानेवारीला आम्ही परत हिंदुस्थानला ताकद दाखवून देऊ. मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही धमाके करू. जर तुम्ही स्वतःला वाचू शकत असाल तर वाचवा. त्यानंतर ही बाब मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याही कानावर घातली. त्यांनी माननीय ब्रिजेश सिंह यांना या संदर्भामध्ये योग्य त्या सूचना दिल्या. 8 दिवसानंतर 20 तारखेला परत दुसऱ्या फोनवरनं 10:10 रात्रीच्या वेळेस परत 2 इंटरनॅशनल कॉल आलेले आहेत. म्हणून या संदर्भामध्ये जी माहिती होती माननीय लोकसभा अध्यक्ष, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमित शहा साहेब यांच्याकडे दिलेली आहे. याच्या पाठीमागं कदाचित यापूर्वी मी नांदेड शहरामधून आमदारही होतो आणि माझे संबंध सर्वांशी आहेत नांदेडमध्ये, परंतु कुठल्याही प्रकारचं वितुष्ट किंवा कुठल्याही प्रकारचा वाद माझा शीख समाजाशी किंवा कुठल्याही समाजाशी असा नाही आहे आणि सौदार्याचे माझे संबंध आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज मी नांदेड पोलीस अधीक्षकांची सुद्धा भेट घेतलेली आहे. त्याचबरोबर आमचे नांदेड गुरुद्वारांचे जे आमचे बाबाजी आहेत, बाबा बलविंदर सिंह यांच्याही कानावरती या बाबी घातलेल्या आहेत आणि योग्य त्या सूचना त्यांनी मला दिलेल्या आहेत. या संदर्भात पोलिसांशी, तुम्ही पोलीस अधीक्षकांशी नांदेडच्या भेटलात, त्यांनी काही सूचना दिल्यात? बंदोबस्तात वाढ झाली आहे का, काय? बंदोबस्त मला पहिलेपासूनच आहे. मी नेहमी लोकांमध्ये राहतो, त्याच्यामुळं मला खूप काही संरक्षणाची काही आवश्यकता नाही आणि Y+ संरक्षण पहिलेपासूनच आहे. त्याच्यामुळे मी काही कुठल्याही प्रकारचं अतिरिक्त संरक्षण त्यांना मागितलेलं नाही आहे. परंतु यानंतर काय काय मी काळजी घ्यायला पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. माझे जे काही फोन आहेत त्याच्यावरती सुद्धा त्यांनी वॉच ठेवून नेमके हे कॉल कोण करतंय, कुठून येतंय त्याची माहिती काही दिवसामध्ये काढून त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. निश्चित. तर हे होते हिंगोलीचे खासदार आणि त्यांना अतिरेक्याकडनं आलेल्या या धमकीनंतर पोलिसांच्या वतीनं सुद्धा त्यांना खबरदारीच्या ज्या उपाययोजना आहेत त्या सांगितलेल्या आहेत आणि आता हेमंत पाटील त्या सर्व उपाययोजना स्वतः अंमलात आणत आहेत आणि सुरक्षेच्या दृष्टीनं त्यांच्या मोबाईलचे कॉल सुद्धा सर्व्हिसवर टाकल्याची माहिती हेमंत पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. कॅमेरा पर्सन आकाश माधव दिप्के, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.